मनुष्यात असलेली राक्षसी प्रवृत्ती नष्ट करायची असेल तर 3 दिवसांची नाही तर 7 दिवसांची बुद्ध चरित्र कथा आवश्यक आहे। ती आयोजित करण्याचे आश्वासन बुलढाणा अर्बन कोऑपरेटिव्ह संस्थेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉक्टर सुकेश झंवर यांनी दिले। सद्भावना सेवा समिती बुलढाणा व सिंहनाथ सेवा संघाच्या वतीने आयोजित बुद्ध चरित्र कथेच्या समारोप प्रसंगी डॉक्टर सुकेश झंवर बोलत होते। भगवान बुद्धांच्या कथेचा एक छोटासा कार्यक्रम बुलढाणा अर्बन आणि त्यांच्या मित्रपरिवारांनी आमच्या मित्रपरिवारांनी आयोजित केला आणि मी सुरुवातीच्या पहिल्या दिवशी कथा ऐकली। काल मी येऊ शकलो नाही, आजही मी 1 तास आलो आणि फार सुंदर असं महाराजांचं जे सांगणं होतं आणि मी जी बाहेर सगळ्या लोकांकडून जी स्तुती ऐकली खरोखर, आणि जेव्हा 1 तास मी आता अनुभवलं अत्यंत मधुर वाणीमध्ये, अत्यंत सुंदर पद्धतीने, साध्या सोप्या पद्धतीने, आणि बुद्धांचे विचार किती प्रेरक आहे समाजाला, किती प्रासंगिक आहे आजच्या युगामध्ये, हे महाराजांनी आपल्याला सांगितलं, भंतेंनी आपल्याला सांगितलं। मी त्यांना शतकोटी नमन करतो की आमच्या बुलढाणासारख्या शहरामध्ये बुलढाणा अर्बनच्या आणि मित्रपरिवाराच्या सद्भावना सेवा समितीच्या वतीने त्यांनी हा कार्यक्रम आम्हाला देण्याचं आश्वासन दिलं आणि आज ते पूर्णही झालं। पण 3 दिवसाचा कालावधी कमी होता। भंतेजींनी सांगितल्याप्रमाणे अत्यंत सुरुवातच आज झालेली आहे, त्यामुळे याच्या पुढे हा मोठा कार्यक्रम निश्चितच आपण घेऊ आणि आपल्याला सांगितल्याप्रमाणे की मी परत तुम्हाला भेटायला येईल, तर निश्चितच आपण देखील ती व्यवस्था करू आणि जितक्या दिवसांचा 7 दिवसांचा वगैरे जो काही कालावधी राहील आपण निश्चितच अशा प्रकारचा सुंदर कार्यक्रम याच्या पुढेही आयोजित करू आणि भगवान बुद्धांचे जे प्रेरणादायी विचार आहे ते आपण निश्चितच समाजाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवू। या प्रसंगावर फक्त एकच छोटीशी गोष्ट सांगतो आणि माझं संबोधन संपवतो। सतयुगामध्ये देवलोक आणि दैत्यलोक हे वेगवेगळे होते। त्रेतायुगामध्ये त्याच्यामध्ये राम आणि रावण हे वेगवेगळ्या ठिकाणी राहत होते। अयोध्येत राम होते, रावण श्रीलंकेत होते। द्वापर युगामध्ये कौरव आणि पांडव हे एका घरामध्ये राहत होते। दैत्यवृत्ती आणि देववृत्ती एका घरामध्ये राहत होती आणि कलियुगामध्ये ती एकाच व्यक्तीमध्ये दैत्यवृत्ती आणि देववृत्ती राहते आणि त्यामुळे आपल्याला आपल्यामधलाच हा दैत्य मारायचा आहे आणि त्यासाठी फक्त भगवान बुद्धांचे विचार हेच प्रासंगिक आहे। आणि त्यामुळे एवढी सुंदर कथा, एवढी मधुर वाणी, या सगळ्या गोष्टी आम्हाला 3 दिवस अनुभवायला मिळाल्या। निश्चितच याच्या पुढे मोठा कार्यक्रम आपण घेऊ आणि भगवान बुद्धांच्या स्मृतीला नेहमी आपल्या सगळ्या लोकांपर्यंत त्यांच्या विचारांना, त्यांच्या ज्या काही छोट्या छोट्या कथेच्या माध्यमाने जे विचार आहेत, आणि भगवान बुद्धांचे विचार तर हा न संपणारा विषय आहे, आज शेकडो हजारो वर्षापासून आपल्याला प्रेरणा देत आहेत। निश्चितच हे विचार पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणं आपलं कर्तव्य आहे। आम्ही ते पूर्ण करण्याचा थोडासा प्रयत्न निश्चितच करू। मी पुन्हा एकदा भंतेजींचं मनापासून आभार मानतो, त्यांना पुन्हा एकदा त्रिवार वंदन करतो आणि सद्भावना सेवा समितीनी पण आम्हाला खूप साथ दिला आहे। बुलढाणा अर्बन परिवारसोबत आहेत आणि आपल्या सर्व श्रोत्यांनी येथे 3 दिवस उपस्थिती दर्शवली, त्याबद्दल आपले देखील आभार मानतो आणि ईश्वरचरणी प्रार्थना करतो अशीच चांगली कार्य करायची शक्ती आम्हा सर्वांना मिळो आणि अशी चांगली कार्य आमच्या सर्वांच्या हातून हो, ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो। धन्यवाद। आप देख रहे हैं